Okay. So 39 participants. So we will wait for 1 minute and then we will start. Okay. Take down. Problem. ऐकू येतंय सर्वांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके. टेक डाऊन. प्रॉब्लेम रिव्हर्स टाईप प्रॉब्लेम घेतोय आपण डिपेंड स्ट्राईकचे. रेफर फॉलोइंग फिगर. रेफर फॉलोइंग फिगर, comma, complete the plan complete the plan of triangle ABC if its strikes south 60 west with respect to C. With respect to C and dips 60 northwesterly. Dips 60 northwesterly.
full stop. So this problem is asked in May 2005 for 4 marks. Now I will provide you with the diagram. थोडीशी वरती घेतो म्हणजे कारण डायग्राम खाली जाणार आहे ही. So here we have some points and we will give notation. This is A, F. हे त्यांनी दिलेलं आहे बरं का नोटेशन सुद्धा, कारण त्यांनी विथ रिस्पेक्ट टू सी दिलेलं आहे. B, F and this is C, F. Okay. Then in top view they provided only a point. Here they provide only a point which is CH. Okay, this one is the given diagram. I will give dimension also, so you can draw this as a given diagram. So this is one dimension, this is another, and this one is the third one. मी इथंच देतो आता कारण हे परत मी इरेज करणार आहे तुमचं काढायचं झाल्यानंतर. So this is 10. This one is 20, and this distance as how much we will take it as 40 suppose. Okay, and one more distance is remaining, that is this distance is किती घेऊया हे 25 घेऊ, or we will take it as 30. Okay, ही डायग्राम काढून घ्या, ही गिव्हन आहे एवढी. So this one is the diagram asked. This one is the problem actually asked for 4 marks in May 2005. This is the reverse type problem in which they asked to complete the plan. Plan it means plan म्हणजे काय? प्लॅन म्हणजे टॉप व्ह्यू. साइडला रफ काढून घ्या विथ डायमेन्शन, म्हणजे डायमेन्शन कुठले कुठले आहेत ते. काढून झालं की सांगा मला, लगेच आपण पुढं सॉल्व करू. Sir, AF to CF distance. हाँ, horizontal distance राहिले का? Yes. Okay, one second.
दिस डिस्टन्स हे एक राहिले आणि हे एक राहिले टोटल. हे घेऊया 30 and this one is 50. झालं? Yes, sir. ओके. नाव गिव्ह युअर अटेन्शन. आता काढत बसू नका, फक्त लक्ष द्या, समजावून घ्या आणि मग नंतर ड्रॉ करा. ओके. तर याच्यातले डायमेन्शन जे आहेत ते मी इरेज करतो, म्हणजे कमी लाईन्स होतील आणि आपल्याला समजण्यासाठी सोपं जाईल. So this one is the given diagram. The given strike at C. So what I will do, I will draw here that south to north and from ओके. स्ट्राइक सी पॉइंटला दिलेले आहे म्हणून मी इथे काढतो. आता इथं सी मधून जाणारी लाईन आहे ऍक्च्युली. ओके, हॉरिझॉन्टल जायला पाहिजे, म्हणजे सी मध्ये इथं मी नॉर्थ साऊथ विथ रिस्पेक्ट टू सी ही स्ट्राइकचा अँगल दिलेला आहे. ओके. सो दिस इज साऊथ, दिस वन इज north, then this one is east, and here it is west. So the given angle south 60 west म्हणजे कुठल्या क्वाड्रंट मध्ये येईल आता? थर्ड क्वाड्रंट मध्ये. कितीचा अँगल दिलेला आहे हा? 60चा साऊथ कडून 60 डिग्री अँगल वेस्टच्या बाजूला घेतो मी आणि तिथून एक लाईन ड्रॉ करतो, जी काय असणार आहे? स्ट्राइक लाईन असणार आहे. ओके. हे समजलं सगळ्यांना ही कसं काढलं मी? जर कोणाला समजलं नसेल तर सांगा, मी परत सांगतो. ओके. त्यांनी साऊथ 60 वेस्ट ही स्ट्राइकचा जो अँगल आहे तो दिलेला आहे विथ रिस्पेक्ट टू सी, म्हणून मी इथं नॉर्थ साऊथ ह्या प्रिन्सिपल डायरेक्शन ड्रॉ केल्या आणि त्या ठिकाणी इथं हा स्ट्राइक अँगल आहे. हा स्ट्राइक अँगल किती आहे? साऊथ 60 वेस्ट. ओके. इथून 60 डिग्रीचा अँगल घेतला आणि ही एक लाईन ड्रॉ केली. ठीक आहे. आता काय करतो, ह्याचे जे प्लेन येणार आहेत ह्याच्या बाहेर इकडं एक याला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करतो. कशाला परपेंडिक्युलर? आता जे आपण स्ट्राइक लाईन काढली त्याला परपेंडिक्युलर. सो दिस इज नाव x1 and this one is y1. y1 हा आहे x पहिला, x आणि हा y. तीच मेथड आहे, मागाशी जे केलं तेच करतो मी सगळं. ओके. x y. आता याच्या पुढं
हा जो ऑक्झिलरी फ्रंट व्ह्यू आहे त्याच्यामध्ये मला कोणता पॉइंट मिळू शकतो? ए आणि बी पॉइंट मिळतोय का मला डायरेक्ट? No. नाही मिळत. का? कारण ए आणि बी चे प्रोजेक्शन नाही. बरं मी सी पॉइंट प्लॉट करू शकतोय का तिथं? Yes, sir. ओके, म्हणजे सी पॉइंट माझ्याकडे इथं आहे, त्याच्यामुळं एक्स वाय पासून इथं पुढे कुठले डिस्टन्स असतात? मी अगोदर पण सांगितलं x1 y1 च्या पुढे डिस्टन्स टाकायचे असतील तर xy च्या पाठीमागचे डिस्टन्स घ्यावे लागतात. ओके, म्हणून मी काय करतो, कंपास मध्ये xy पासून c चं डिस्टन्स घेतो आणि हे इकडं xy पासून c चं डिस्टन्स इथं प्लॉट करतो. कलर चेंज करतो मी, या ठिकाणी इथं प्लॉट करतो. तिथे जेवढे डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स घेऊन इथं मी प्लॉट करतो. हे समजलं काय केलं मी? Yes, sir. मग हा कोणता पॉइंट आला? CF dash. हा आहे सी एफ एफ सी एफ डॅश. ओके, आता ए आणि बी पॉइंट मला जर इकडे प्लॉट करायचे असतील, इथं ए आणि बी पॉइंट मिळाल्याशिवाय मी पाठीमागं तर काढू शकत नाही. प्लॅन मला कंप्लीट करायला सांगितलेला आहे, म्हणजे टॉप व्ह्यू. बरोबर आहे. मग या ठिकाणी एक्स वाय पासून ए किती अंतरावरती आहे हे माहित आपल्याला आहे. बरोबर आहे. हे किती अंतरावरती आहे ए पॉइंट हे आपल्याला कळू शकेल का? हॅलो, कळू शकते का ए किती अंतरावर आहे एक्स वाय पासून? Yes, sir. हा, मग आता आपण काय करायचं आहे, इथं कंपास मध्ये या एक्स वाय पासून ए चं डिस्टन्स घ्यायचं आणि तेवढ्या डिस्टन्स वरती इथे एक मार्क करायचा. तेवढ्या डिस्टन्स वरती इथं कुठेतरी एक मार्क करायचा. ठीक आहे, आणि याच्यामधून एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ आहे. तो ए पॉइंट नाही बरं का, तो ए पॉइंट नाही. आणि याच्यामधून एक अशी लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे, हे समजलं काय केलं मी? Yes, sir. Yes. ओके, सिमिलरली बी पॉइंट साठीचं डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं आणि या ठिकाणी तो मार्क करायचा आपल्याला, आणि त्याच्यामधून दुसरी एक लाईन ड्रॉ करायची. ओके, आता याच्यानंतर या ठिकाणी डीपची डायरेक्शन दिलेली आहे. हे काय केलं मी कळालं तुम्हाला? ही एक लाईन काढली एवढ्या अंतरावरती आणि बी ची लाईन काढली एवढं अंतर घेऊन इथून इथपर्यंत डिस्टन्स घेतलं, बी एफ पासून एक्स वाय पर्यंत डिस्टन्स घेतलं आणि तिथं एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. मग मला एक गोष्ट माहित आहे की याच्यावरतीच कुठेतरी बी एफ डॅश पॉइंट असायला हवा आणि याच्यावरतीच कुठेतरी ए एफ डॅश पॉइंट असायला हवा, पण तो कुठं आहे ते आता फाइंड करायचं आपल्याला. बरोबर आहे. मग आता यांनी अँगल दिलेला आहे, डीपची डायरेक्शन दिलेली आहे. कोणती दिली आहे डीपची डायरेक्शन? Northwest. नॉर्थ वेस्ट दिलेले आहे. मग याच्या दृष्टीने जर बघितलं नॉर्थ वेस्ट, तर या बाजूला अँगल असायला पाहिजे. म्हणजे जर मी इथं ॲरो ड्रॉ केला, थोडासा मोठा ॲरो करतो, तर तो या स्ट्राईक लाईनला परपेंडिक्युलर यायला पाहिजे, हा असा. बरोबर आहे. हा ॲरो डीपची डायरेक्शन दाखवतो. याचा अर्थ ए जो पॉइंट आहे तो ए पॉइंट या बाजूला यायला पाहिजे. याच्या ही जी लाईन आहे आपण काढलेली त्या स्ट्राईक लाईनच्या या बाजूला ए पॉइंट येतो. बरोबर आहे. मग आता डीपचा अँगल दिलेला आहे. डीपचा अँगल किती दिलेला आहे? मी इथे एक छोटीशी लाईन काढतो कारण इथं आपल्याला अँगल मोजायचा आहे.
इथे एक घेतो. ओके, डीपचा अँगल किती दिलेला आहे? 60 degree. 60 डिग्रीचा अँगल दिलेला आहे. मग मी काय करतो, या लाईनशी ही जी लाईन आहे, ही लाईन म्हणजेच x1 y1 ला पॅरल असणारी लाईन आहे, बरोबर आहे. ही लाईन x1 y1 ला पॅरल आहे. मग इथं थिटा अँगल घेतला काय आणि इथं घेतला काय, दोन्ही सेमच आहे. म्हणून इथं मी 60 डिग्रीचा अँगल घेतो इकडून असा, आणि तो जो काय पॉइंट येतो इथं, या दोन्ही मधून जाणारी एक मी लाईन ड्रॉ करतो. याच्यामधून जाणारी एक लाईन ड्रॉ करतो, जी इकडं अशी जाईल. कलर चेंज करतो तिथं. त्यांनी जे दिलेलं आहे त्याचाच मी वापर करतोय बघा. आणि या लाईनला जिथं क्रॉस होते तिथं एक पॉइंट घेतो मी. ठीक आहे. तसंच या बाजूला असाच पाठीमागे घेऊन जातो ही लाईन. याला जिथं क्रॉस होते तिथे एक पॉइंट मिळतो मला. मग मला सांगा, हा पॉइंट कोणता आहे आता इथे मिळालेला? कोण सांगते कोणता आहे? AF dash. AF डॅश, करेक्ट. AF डॅश. आणि इथं कोणता असेल मग हा? BF dash. डॅश. आता इथपर्यंत हा आपण त्यांनी जे दिलेलं आहे तेवढ्यानुसार प्लॉट केलं. आता आपल्याला टॉप व्ह्यू कंप्लीट करायचा आहे. टॉप व्ह्यू जर कंप्लीट करायचा असेल तर आता खूप सोपं राहिलेलं आहे. याच्यामधून प्रोजेक्शन लाईन घ्यायच्या फ्रंट व्ह्यू मधून खाली स्ट्रेट. सी मधून ऑलरेडी घेतलेली आहे, ही बी मधून एक घेतली मी. आणि त्याच्यानंतर या स्ट्राइक लाईनला पॅरलल याच्यामधून एक प्रोजेक्शन लाईन घ्यायची. बी पॉइंट मधून एक प्रोजेक्शन लाईन घ्यायची आहे. ओके. आणि त्याच्यानंतर ए मधून दुसरी एक पॅरलल लाईन घ्यायची आहे बाकीच्या स्ट्राइक लाईनला. आणि हे पॉइंट ज्या ज्या ठिकाणी क्रॉस होतात, म्हणजे ए मधून इकडून आलेली लाईन आणि वरून आलेली लाईन फ्रंट व्ह्यू मधून ज्या ठिकाणी क्रॉस होतात तिथं हा पण एक पॉइंट मिळतो आपल्याला. हा कोणता पॉइंट असेल मग आता? AH. AH, करेक्ट. AH. त्याच्यानंतर इकडून बी मधून आलेली लाईन आणि वरून आलेली लाईन जिथं क्रॉस होतात तो पॉइंट हा आहे, बरोबर आहे का बघा. मग हा पॉइंट कोणता असेल आता? BH. BH. मग आता हे सगळे पॉइंट कनेक्ट करायचे आहेत आपल्याला. सो कनेक्ट दिस ऑल पॉइंट्स विथ द डार्क लाईन from this point to that C point and from C to B. ओके. हे अशा प्रकारे आपल्याला कंप्लीट करायचं आहे. झालं टॉप व्ह्यू कंप्लीट? हॅलो, Yes sir. समजलं? कोणाला काही शंका? कोणाला काही शंका असतील तर विचारा. हे एरोज कुठून कुठे गेले ते पण दाखवा परत. इथून पाठीमागे गेलो आपण. ह्या एरो कसे येतील बघा. हा पाठीमागे जाणारा एरो दिसेल, हा मात्र एरो इकडे जाणारा दिसेल, त्याच्यानंतर हा एरो परत पाठीमागे जाणारा दिसेल. Anybody having any doubt? No. So this Sir, one is the AF distance किती सांगितलं होतं? काय झालं? CF distance.
CF AFCF AFCF हा सांगितले की मी आता काहीतरी 50. 50 सांगितले 50. Okay. हे मला वाटतं हे 30 सांगितलेलं आहे आणि वरचं 50 सांगितलेलं आहे 50. So this one is the deep angle that they given. How much? 60. North 60, north 60, west मग हा अँगल आहे 60 आणि हा नॉर्थ वेस्ट एरो डीपची डायरेक्शन दाखवतो. ओके, अंडरस्टूड? Yes, sir. ठीक आहे, मग ड्रॉ करा आणि झाल्यानंतर मग सांगा मला. आणि काही शंका असतील तर विचारा. ड्रॉ करताना बघून समजावून घेऊन करा. कोणता अँगल कुठे घेतला आहे वगैरे सगळं माहित पाहिजे. आणि झाल्यानंतर एक मेसेज टाका चॅट बॉक्स मध्ये. इथला बाकीचा आवाज उगाच डिस्टर्ब करतोय म्हणून मी म्यूट करतोय.
Only 55 students. मगाशीच केली मगाच्या लेक्चरची अपलोड. सैफा कंप्लीटेड. ओके, बाकीचे झाले का नाही? हा रिव्हर्स टाईपचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये डिप अँड स्ट्राईक दिली जाते. याच्या अगोदरचे प्रॉब्लेम जे बघितले त्याच्यामध्ये काय करत होतो आपण, डिप अँड स्ट्राईक काढायला लागत होते, त्याच्यामध्ये दिलेले आहे. बाकीच्यांचा झाला? Yes, sir. ओके, सो आय विल गिव्ह वन मोर प्रॉब्लेम. सिमिलर टाईपचा आहे, जवळजवळ सेम आहे, पण तो कधी विचारलेला आहे बघू आता. मे 2009 ला विचारलेला आहे. याचा प्रॉब्लेम शोधतो मी आधी. जवळजवळ सेम आहे, जेणेकरून तुमचं प्रॅक्टिस होऊन जाईल याच्यामध्येच. मे 2000 सी, रेफर फिगर सी. ओके, ठीक आहे, मी चेंज करतो. जसाच्या तसा प्रॉब्लेम आहे तो 2009चा, त्यामुळे काही उपयोग नाही. फक्त डीपचा अँगल 45 घेतलेला आहे. टेक डाउन प्रॉब्लेम. टेक डाउन. Complete the projection. Complete the projection. Sorry, complete the top view. Complete the top view of a plane A B C A B C if it strikes south 60 east, south 60 east, south 60 east, and dips north, dips 45 degree north easterly, 45 degree north 45 easterly. Okay, so this is given.
First one is the strike angle, second one is the deep angle, and the given diagram is like this. ह्याच डायग्राम मध्ये मी चेंजेस करतो. So this one is the given diagram. वर जे आहे ते डिस्टन्स तेवढेच ठेवा, फक्त ए चं डिस्टन्स इथलं देतो मी. दिस वन इज ए एच अँड दिस डिस्टन्स, हे डिस्टन्स घ्या. असं का व्हायला लागलं? So this distance take it as 20. Can you solve it? Hello? कोण काय बोलत नाही का मला ऐकू येत नाही तेच कळना. सोडवतो सर. हा ठीक आहे, सोडवा. सेम प्रोसेस करायची आहे. आता इथं कुठल्या विथ रिस्पेक्ट टू काय दिलेलं नाही, पण त्यांनी ए पॉईंट दिलाय टॉप व्ह्यू, म्हणजे ए च्या रिलेटेडच आपल्याला घ्यावं लागतंय.
If someone is having any doubt, then they can ask in the chat box, so I will answer. With this, we have concluded second chapter, that is projection of plane. And maybe next lecture we will start third chapter. Which one is the third chapter? Can anyone tell me? Or you can put into the chat box also. न बघता बरं का, बघायचं नाही कोणता चॅप्टर आहे तो. Projection of solids. Correct. Very good. Do you know sometimes in interview that they ask and list the number of subjects you learn in your 4-year engineering. 4 वर्षामध्ये तुम्ही कोणते कोणते सब्जेक्ट शिकला त्याचे फुल फॉर्म व्यवस्थित सांगा. तर ते सुद्धा काही जणांना सांगता येत नाही. कुठले सब्जेक्ट शिकलो सेमिस्टर मध्ये. So we don't know, we can't expect such type of questions, and students are this is very general question. Students prepare for the very hard question and all these things, and in some simple questions they are stuck, and due to that they are not selected, because this is very common question that you must know how many, and he is asked because the students already learned that subject. So he asked how many subjects you are learned up to from first year. Tell me sequentially. So in first semester this subject, second semester this one, in second year first semester, second year second semester, third year first semester. Okay. Now actually I also forgot. How many subjects I have learned. Sequentially. सगळेजण सॉल्व करताय ना? विचारू का मी कोणाला Yes, तरी? sir. बघू कोणाचा कॅमेरा चालू होतोय का तरी बघूया आज. सौरभ घाडगे, रोल नंबर 27. हॅलो सौरभ ड्रॉ करताय का? हा सर, करा लागलो. बघू बर कॅमेरा ऑन करा. हॅलो. ठीक आहे. ड्रॉइंग काढायला पाहिजे सगळ्यांनी. सौरभ होतो का नाही चालू कॅमेरा? नाही, सौरभ गायबच झाला कुठं. जर कॅमेरा चालू होत नसेल तर सौरभ क्लिक काढून टाका माझ्या व्हॉट्सअपवर. पुढं कोण आहेत बघू. खुशी धोत्रे F02. हॅलो. येस सर. काढताय का ड्रॉइंग तुम्ही? सर नाही, माझं आधीच राहिलेलं त्यामुळे म्हटलं होतं प्रिव्हियस लेक्चर अपलोड करा, तर राहिलंय सगळं.
हा तुम्हीच टाकले प्रिव्हियस लेक्चरचं, पण हे हा काढत नाही का ते तुम्ही मग माझं आता? नाही, मी एकदमच सगळे काढते आता. आणि ते परत कसं काढणार तुम्ही? ते बघून काढत बसणार आहे परत? हा लेक्चर बघून काढते मी राहिलेलं सगळं. मग आता काय नुसतं ऐकताय काय कीर्तन ऐकल्यासारखं? नाही. मग असं करू नका, ज्या त्या वेळेला काढा फक्त, म्हणजे लक्षात राहतंय. ओके, रोल नंबर 8 केनी. येस सर. ड्रॉइंग काढताय का तुम्ही? सर आजचं नाही काढलं, राईट हँड इंजर्ड झालं सर. राईट हँड इंजुर्ड झालाय? हां. ठीक आहे. कोण आहे आता बघू. अभिषेक अडसूळ, F13 येस सर. काढताय का? हा. बघू, दाखवता का मला? कॅमेरा ऑन करा बघू जरा. अभिषेक. हा सर, एक मिनिट. हा हा. जर कॅमेरा ऑन होत नसेल तर क्लिक काढून लगेच माझ्या मोबाईल वरती टाका, स्क्रीनशॉट काढून, म्हणजे कळतंय लगेच. कारण काही जणांचा कॅमेरा ऑन व्हायला काही वेळेला प्रॉब्लेम येतोय असं म्हणतायत बरं का. ऍक्च्युली मला काय माहित नाही आता, कारण पोरं एवढी चालू असतात. ठीक आहे, आतापर्यंत मी 4 ते 5 जणांना कॉल केलाय बरं का. मला अजून एका सुद्धा ड्रॉइंग बघायला मिळालेलं नाही. मोबाईल वरती टाकतो. ठीक आहे, टाका मोबाईल वरती फोटो काढून. त्याच्यानंतर कोण आहे आता? प्रीतम बुगडे 21. हॅलो. त्याच्यानंतर ऋषिकेश जेथे. ऋषिकेश, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. सो ह्याच्यावरून काय होते माहिती आहे का, तुम्हाला कसं शिकवायचं हे मला जरा डिसाईड करता येईल ना. एवढं जास्त लक्ष कशाला मी तरी देऊ उगाच. इफ यू आर डुईंग फॉर्मॅलिटीज देन आय ऑल्सो डू फॉर्मॅलिटीज. ह्याच्यामध्ये काही माझा तोटा काय नाही. सगळा तोटा तुमचा आहे. फक्त फरक एवढाच असतो की कळत नसतो आपल्याला ते. ज्या वेळेला आपण म्हणजे आपलं वेळ गेलेली असते त्यावेळेला आपल्याला वाटतं लक्ष द्यायला पाहिजे होतं. अजून कोण आहे इकडं? अंकिता फाळके. हॅलो अंकिता. कोण तो? येस पण म्हणत नाही पण म्हणत नाही. ओके, पुट युअर रोल नंबर्स. जाऊ दे तिकडे, काय करायचं आपल्याला. उगाच कशाला सर विचारता विनाकारण आम्हाला. झालं सर. ओम गवळी. हॅलो हॅलो ओम, कॅन यू शो मी युअर डायग्राम? हा, यस, गुड. प्लीज रोटेट युअर मोबाईल. ओके ओके ओके, एवढं क्लिअर दिसत नाही पण ठीक आहे, तुम्ही काढलेलं आहे. हा, जवळ घ्या. ठीक आहे ठीक आहे. ओके, करेक्ट. व्हेरी गुड व्हेरी गुड. ठीक आहे ओम, यू कॅन क्लोज युअर. ठीक आहे, असं काहीतरी दाखवता आलं पाहिजे आपल्याला पण. उगाच कीर्तन ऐकल्यासारखं ऐकायचं, अटेंडन्स लावायची. ओके, ठीक आहे. रोल नंबर पुट करा तुमचे. And we will end here. We will start new chapter. From next lecture. तुम्ही किती शिकायचं, काय करायचं तुमचं तुम्ही बघा. फी भरते गव्हर्नमेंट काय बऱ्याच जणांची. काही जणांच्या
खिशातून जात आहेत. But you have to struggle after 4 years. तुम्ही माझं हे वाक्य लक्षात ठेवा, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल. एखाद्याचं ऑलरेडी काही जर सेटअप असेल पहिल्यापासून तर ती गोष्ट वेगळी आहे, पण जे ह्याच्यावरती डिपेंड आहेत पुढे जॉब करणारे त्यांच्यासाठी मी आताच सांगतो, तुम्हाला भरपूर स्ट्रगल करावं लागणार आहे. त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की फर्स्ट इयरला कडदे सर होते, त्यांनी सांगितलं होतं. सर हॅलो सर. हॅलो, हा सैफा. सर ISC पॅटर्न काय आहे EGD चा? ISC चा MCQ पॅटर्न राहील. नाही म्हणजे एका प्रश्नावर रिलेटेड MCQ का सेपरेट? म्हणजे एका प्रश्नावर म्हणजे एक प्रश्न देऊन म्हणजे त्यातले पॉइंट शोधायचे का, म्हणजे मागच्या टेस्टला होते तसे? मागच्या टेस्टला पण MCQच होते ना. ओके सर. मागची टेस्ट दिली नाही का तुम्ही? ते पण MCQच होते. MCQ होती सर, खरं रिलेटेड क्वेश्चन होते ना, म्हणजे एक क्वेश्चन देऊन त्यातलाच थिटा काढायचा, अल्फा काढायचा, तसं का सगळे वेगळे वेगळे प्रश्न असणार? नाही, तसं काय सांगू शकत नाही मी ना. आता 2 चॅप्टरवर होईल पण तुमच्या ISC. मी तुम्हाला काय करतो माहिती आहे का, ह्या वेळेला ISC आहे म्हटल्यानंतर माझ्याकडे जे अवेलेबल MCQ आहेत ते तुम्हाला फॉरवर्ड करतो, लिंक देतो त्याची. ओके सर. आणि असाइनमेंट पण द्या. हा ठीक आहे, असाइनमेंट पण देतो की. ओके. So thank you all of you. We will stop here.